नमस्कार मित्रांनो. रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो मी. मित्रांनो, आज काही काम नव्हतं. मीन्स माझं ऑफिशियल काम मी केलं नाही. फार कंटाळा आला होता. भरपूर दिवसापासून काम करत होतो. तर थोडासा बोललो घरी आज निवांत बसूया, थोडा आराम करूया. पण मित्रांनो, घरात बसल्यावरती घरचेही कामं असतातच मित्रांनो, निश्चितपणे. तर मित्रांनो, आज थोडीशी साफसफाई चालू होती घरी. तर कोपऱ्यामध्ये एक बोचकं होतं. बोचक्यात काय होतं मित्रांनो, तर आम्ही घरामध्ये न वापरणारे कपडे, फॉर एक्झाम्पल माझे काही शर्ट्स असतील, पॅन्ट्स असतील, माझ्या वाईफचे काही साड्या असतील, न घातलेले ड्रेसेस असतील, जे की आम्ही एका कोपऱ्यात बांधून ठेवले होते. जे की माझ्या वाईफनी असं सांगितलं की आपण ते कपडे एका भांडीवाल्याला देऊया आणि त्याच्या बदल्यात भांडी घेऊया मित्रांनो. आणि माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. मी राहायला कळंबोलीमध्ये आहे, तर तिकडे पनवेल महानगरपालिकेने काही स्टॉल्स उभारलेले आहेत. ते स्टॉल्स मीन्स त्याच्यामध्ये आपण न वापरणाऱ्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल कपडे असतील आपल्या अंगावरचे जे की आपण घालत नाही, चपला असतील, बुटं असतील, किंवा लहान मुलांच्या बॅगी असतील, आपल्या काही घरातल्या ज्या अशा गोष्टी जे की आपण घालत नाही मित्रांनो, वापरत नाही, अशा गोष्टी आपण तिकडे त्यांना डोनेट करू शकतो. आणि त्या गोष्टी ते लोक जे गरीब आहेत, फॉर एक्झाम्पल बेघर आहेत, ज्यांच्याकडे अशा काही वस्तू नाही आहेत अंगावरती घेण्यासाठी, थंडी, ऊन, पाऊस, वारा अशामध्ये त्यांच्याकडे चांगले कपडे नसतात घालण्यासाठी, किंवा त्यांच्या पायात चपला नसतात, तर ते अशा गोष्टी मित्रांनो ते त्या लोकांपर्यंत पोचवतात. फक्त आपण जे आपल्या गोष्टी आहेत न वापरणाऱ्या त्यांच्याकडे नेऊन द्यायच्या. ते लोक आपला नंबर वगैरे प्रॉपर घेतात, ॲड्रेस घेतात. म्हणजे ते योग्य माणसांपर्यंत, गरजू माणसांपर्यंत ते त्या गोष्टी पोचवतात. हे फार चांगला उपक्रम राबवलेला आहे. तर माझी देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपणही आपल्या घरामध्ये जे न लागणाऱ्या गोष्टी आहेत, जर अशा गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोचवल्या आणि ज्यांना ज्या गोष्टीची गरज आहे, जी की त्यांच्याकडे सध्या परिस्थितीमुळे त्या गोष्टी नसतात, जर त्यांना त्या गोष्टी भेटल्या मित्रांनो, तर निश्चितपणे त्यांची फार चांगली मदत होऊ शकते. एवन ते आपल्याला त्या गोष्टीमध्ये आशीर्वादही देतील त्या कामाने. तर मित्रांनो, माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आपल्या घरामध्येही अशा काही वस्तू असतील जे की न लागणाऱ्या आहेत, कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये अडगळीत पडल्या आहेत, तर त्या वस्तू तुम्ही अशा लोकांना द्या ज्यामुळे कदाचित त्या गोष्टींचा त्यांना फायदा होऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो, ही जी मी संकल्पना तुम्हाला सांगितली, तर निश्चितपणे तुम्ही बघा तुमच्याही घरात काहीतरी असतील अशा गोष्टी आणि अशा लोकांपर्यंत पोचवा मित्रांनो. निश्चितपणे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतील मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.